फाटलेली पॅन्ट आणि आजोबांच्या पेन्शनची आशा. तो विद्यार्थी रोज फाटलेली पॅन्ट घालून शाळेत यायचा. मित्रांमध्ये ही लाजिरवाणी गोष्ट असली तरी तो न चुकता त्याच फाटलेल्या कपड्यांमध्ये बसून धडे ऐकायचा. कारण काय होतं, त्याच्या घरात नवीन कपडे घेण्यासाठी पैसे नव्हते. आई वडील नसलेला तो मुलगा त्याच्या आजोबांच्या देखरेखीखाली होता. गुरुजी, माझ्या आजोबांची पेन्शन आल्यावर मी नवीन पॅन्ट विकत घेईन या इच्छेची वाट तो पाहत असायचा. तो जो शब्द म्हणत होता ते तिथल्या शिक्षकांसाठी हृदयद्रावक होते. ज्या प्रकारे तो फाटलेले कपडे लपवत होता ते अक्षरशः दयनीय होते. विद्यार्थ्याची ही अवस्था पाहून आजोबांची पेन्शन येईपर्यंत थांबण्याचा शिक्षकाला धीर राहिला नाही. त्यांनी ताबडतोब विद्यार्थ्याला सोबत घेतले. ते त्याला बाजारात घेऊन गेले आणि त्याला नवीन पॅन्ट व त्यांना आवडलेला शर्ट देऊन त्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले. कपडे महत्त्वाचे नाहीयेत, तुझा अभ्यास महत्त्वाचा आहे असं म्हणत त्यांनी त्याचा कमी होत चाललेला आत्मविश्वास पुन्हा जागृत केला. आजच्या काळात जेव्हा शिक्षक आणि विद्यार्थी यांचं नातं केवळ शब्दांपुरतं मर्यादित झालंय, तेव्हा अशा घटना गुरु शिष्य परंपरेचा गौरव कायम ठेवतात. आजोबांच्या पेन्शनचे पैसे येण्यापूर्वीच शिक्षकांना दाखवलेली ही प्रेम पेन्शन त्या मुलाच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय आठवण आहे. फाटलेले कपडे शिवता येतात, पण गरिबीनं तुटलेलं हृदय सांधण्यासाठी अशा माणुसकीच्या माणसांची गरज असते. शिक्षकांचं कार्य केवळ एक कपडा देण्यापुरतं मर्यादित नाहीये, तर त्यांनी त्या मुलाच्या भविष्याचा एक भक्कम पाया घातलाय.